आणि आठ बनवून देतो। यासाठी तुम्ही हजार पहिले ग्रामसेवकाने 10,000 मागितले, ग्राम सरपंच म्हणे 10,000ची गरज नाही आहे, फक्त 1,000 रुपये द्या म्हणून। आणि 1,000 रुपये दिले, 1,000 रुपये 8 जणांनी दिले। कोणाकडे दिले 1,000 रुपये? समोसे, संतोष समोसे। संतोष समोसेकडे 1,000 रुपये दिले तो। संतोष समोसे कोण आहे? ते सरपंचाचे मिस्टर आहे, सरपंचाचे पती। हो। म्हणजे सरपंच शीतल समोसे आहे, परंतु गावचा सगळा कारभार त्यांचे पती पाहतात। पैसे पण समजा त्यांनीच तुमच्याकडून घेतलेले। मी सूरज गंतडे, प्रार तालुका धामणगाव आहे। काल मला संजू जगामधून काही लोकांचा फोन आला। त्यांनी मला एक असा प्रकार सांगितला की तिथे एक सरपंच आणि सचिव या दोन्ही लोकांच्या संगमताने जो शासनाचा आता नवीन उपक्रम चालू आहे की जे बेघर आहे, ज्यांना राहायला जागा नाही, अशा लोकांना शासनाकडून जागा वाटप चालू आहे। त्या जागा वाटपसाठी तिथल्या सरपंच आणि सचिवांनी प्रत्येक लाभार्थ्यांकडून की तुमची जागा मोजणी करून तुम्हाला जागा देतो म्हणून 1,000 रुपयाची मागणी केली। असं त्या लाभार्थ्यांचं आणि त्या गावच्या काही लोकांचं मत पडलं। जेव्हा मी त्या सचिवाला फोन केला, त्याला विचारलं की साहेब काय प्रकार आहे? त्यांनी सरळ सांगितलं की सरपंचांनी घेतली। सरपंच साहेबाला विचारलं तर सरपंच साहेबाचं असं मत पडलं। सरपंच साहेब म्हणजे सरपंच तिथे महिला आहे, पण त्यांचा फोन नाही आला, त्यांच्या मिस्टरांचा मला फोन आला। त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्ही पैसे घेतले आणि त्या पैशातून आम्ही त्यांना मोजणी करून दिली। शासनाचा असा कुठलाही निर्णय नाही किंवा असा कुठलाही आदेश नाही की पट्टाधारक लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची जागा त्यांना मोजणी करून द्यावी। ही मोजणी विनामूल्य आहे। मोजणी विनामूल्य असतानाही सरपंचाचे पती व सचिव या दोन्ही लोकांनी लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करून परस्पर त्यांना मोजणी करून न देता त्यांना फक्त मोजणीच्या पावत्या दिल्या। एकंदरीत हा प्रकार जर सगळा पाहिला तर हा निव्वळ वसुलीचा प्रकार आहे। म्हणजे सरपंच महिला असल्यानंतर महिलेचा पतीच तिथला कारभार चालवतो की काय, असा प्रकार आज निदर्शनात इथे पंचायत समितीमध्ये आला। जेव्हा हे सगळे लाभार्थी पंचायत समितीमध्ये आले आणि आम्ही इथे पंचायत समितीमध्ये येऊन बसलो, तेव्हा ती स्वतः सरपंच न येता तिचा पती स्वतः आला आणि साहेबाच्या टेबलवर फाईल ठेवली। फाईल ठेवल्यानंतर इथचे गटविकास सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी हे त्या सरपंचाच्या पतीला सरपंच साहेब म्हणून आवाज देतात। म्हणजे आम्हाला तर केव्हा केव्हा असा विचार पडते की साला हे मोगलशाही आहे की हुकमशाही आहे। पत्नी सरपंच आणि हे सरपंच साहेब म्हणून नवऱ्याला बोलतात, म्हणजे हा प्रकार काय नेमका काही कळून नाही राहिला। त्याच्यामुळे संबंधित वरिष्ठांना तर मी माझ्या लेटर हेडवर आता तक्रार देणारच आहे की महिला सरपंच असल्यानंतर अधिकार हा तिच्या पतीला कसा काय दिला जातो बा, याची माहितीसुद्धा मी या गटविकास अधिकारी साहेबांना विचारणार आहे। आणि या प्रकरणात संबंधित जो कोणी दोषी असेल, एवन सरपंच असो, सचिव असो किंवा आणखी कोणी एखादा इथला वरिष्ठ असो, या सगळ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी आज निवेदन दिलेलं आहे। आणि त्या लाभार्थ्यांचे घेतलेले पैसे परत देण्यात यावे व त्यांना तात्काळ पट्टे वाटप करून घरकुलसुद्धा त्यांचं मंजूर करून देण्यात यावे। असे जर झाले नाही तर आम्ही स्वतः या लाभार्थ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून रस्त्यावरती लढाई लढू। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।